नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. दौंड मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या वतीने कानपूरमधील मुस्लिम समाजाच्या युवकांवर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी. आज दिनांक 21/9/2025 रोजी दौंड शहरातील सर्व मुस्लिम समाज व बहुजन समाजाच्या वतीने उत्तर प्रदेश कानपूर येथे घडलेले आय लव्ह मोहम्मद असं लिहिलेलं युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचा गुन्हा समाजामध्ये भीती निर्माण करण्याकरता तसेच भारतीय राज्यघटनेतील भारतीय संविधानामधील अनुच्छेद 25 ते 28 धर्मस्वातंत्र्य अधिकाऱ्याने आणि संविधानमधून भाजपचे 19 प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माची स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेली आहेत. कानपूर येथे पोलिसांनी दाखल केलेला सदर गुन्हा आणि कारवाई ही निंदनीय व भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे. त्याच्यात दौंडमधील सर्व मुस्लिम समाज आणि बहुजन समाज यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे. त्या निवेदनात 20 ते 25 जणांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करत सर्व दौंड शहरातील मुस्लिम व बहुजन समाजाच्या वतीने दौंड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे. मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या नावाचा बोर्ड लावला कानपूरमध्ये. त्या ठिकाणी मुस्लिम समाजावर गुन्हे दाखल करण्यात आले. भारताने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याला आपण म्हणतो अभिव्यक्ति की आज़ादी. हम हमारे धर्म का प्रचार प्रसार करने की इजाज़त हमको संविधान देता है. और अगर संविधान के ऊपर संविधान को साइड में रख वाले और ऐसे बाकी जात धर्म के लोग यहाँ पर आए, जो कानपुर में 26 लोगों ने मोहम्मद पैगंबर के उर्स के दिन जो कटआउट लेके मोहम्मद साहब हमारे पैगंबर के उर्स के दिन यानी जयंती के जुलूस के दिन वो पर्चा लेके खड़े रहे. उन पे गुनाह दाखिल हो गया 26 लोगों पे. पहले वो शासन जो एसपी IG और वो राज्य का कोई मुख्य रहेगा उनका जाहीर निषेध करता हूँ. क्या उनका जाहीर निषेध सर्वांना माहिती की हा देश कुठल्याही धर्माच्या नावाखाली चालत नाही, तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालतो. म्हणून या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत असताना प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहे. बोलण्याचा, राहण्याचा, फिरण्याचा, चालण्याचा या घटनेमध्ये अधिकार दिलेला आहे. आणि असा अधिकार देत असताना सुद्धा जर या देशामध्ये विशिष्ट जातीच्या लोकांवर जर असा अन्याय होत असेल तर ही बाब अतिशय निंदनीय आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये कानपूर या ठिकाणी जो झालेली प्रकार आहे, ज्या मुस्लिम समाजाच्या तरुणांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत, हे गुन्हे केवळ हुकुमशाही पद्धतीनं पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत असं मला या ठिकाणी वाटतंय. कारण ह्याच्यामध्ये कुठल्याही आक्षेपार्ह. दौंड तालुका प्रतिनिधी जाणीबाबा शेख. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.